फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड 9 महिन्यानंतर डिलिव्हरी कव्हर देणारी, क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास 80% डिस्काउंट देणारी, कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी, त्याचबरोबर सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स 98 22 32 68 44। आत्ताच मला व्हॉट्सअपवरती महाराष्ट्र मुख्य निवडणूक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातलं पत्र प्राप्त झालंय। हे पत्र मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना दिलंय। 202 पुरंदर विधानसभा मतदारसंघातील मतदान नोंदणीबाबत उपरोक्त विषयान्वये कार्यालयास प्राप्त झालेल्या श्री विजय शिवतारे माजी राज्यमंत्री यांच्या 26/12/2023 निवेदनाच्या इंग्रजी व मराठी छायांकित प्रत सोबत जोडल्या आहेत। श्री विजय शिवतारे यांनी निवेदनाद्वारे असे नमूद केले आहे की सांगली जिल्ह्यातील पलूस गडेगाव विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट असलेल्या 32,316 मतदारांची नावे 202 पुरंदर विधानसभा मतदारसंघात मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत। सासवड शहराच्या यादीमध्ये बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातील हजारो बांधकाम कामगारांची नावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत। सदर बोगस मतदारांची नावे वगळण्यासाठी तसेच संबंधित कारवाई करण्यासाठी त्यांनी विनंती केली आहे। प्रस्तुत प्रकरणी आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली व त्यांच्या अंतर्गत संबंधित मतदान नोंदणी अधिकारी यांनी समन्वय साधण्यात यावा। तसेच या अनुषंगाने तपासणी पडताळणी आपल्या स्तरावरती करून योग्य ती शासकीय कारवाई अहवाल इंग्रजी भाषेत तातडीने कार्यालयास प्राप्त करावा। मला या पत्रावरनं एक दिसतंय, राज्य निवडणूक आयोगाने शिवतारेंची सगळी यादी जी शिवतारेंनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली ती यादी कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिली। तीच यादी तालुका 202 पुरंदर निवडणूक अधिकाऱ्यांना दिली आणि स्थानिक नागरिक, मतदार, इथला लोकप्रतिनिधी, इथले सरपंच, इथले माजी सेवक, इथले माजी मार्केट कमिटीचे पदाधिकारी, सगळ्या पदाधिकाऱ्यांना कुठली शहानिशा न करता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी वेठीला धरलंय। हे माझं स्पष्टपणे मत आहे। विजय शिवतारेंनी वेठीला धरलंय। त्यामुळे मी आज या ठिकाणी आज हिअरिंग जरी चालू असलं 9 तारखेला मंगळवारी महाराष्ट्र निवडणूक अधिकारी जो आहे मुख्य निवडणूक अधिकारी त्याच्या कार्यालयासमोर 9 तारखेला मी स्वतः या पुरंदर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पुरंदर हवेलीतल्या 32,000 जनतेला वेठीला धरल्याबद्दल त्यांना शासनाने सस्पेंड करावं, त्यांना त्यांच्या ह्याच्यातून काढावं। त्याचप्रमाणे या 32,000 लोकांना जो मानसिक मनस्ताप झालेला आहे, त्यांचा दिवस, त्यांचा रोजगार, आज तरुणांचा त्या ठिकाणी त्यांच्या MIDCतला रोजगार त्या ठिकाणी गेलेला आहे। यांना शिवतारेंच्या स्वतःच्या मालमत्तेतनं सगळी नुकसान भरपाई आणि ही मानसिक नुकसान भरपाई माझ्या पुरंदर तालुक्यातल्या 32,000 लोकांना त्या ठिकाणी द्यावी। याच्यासाठी 9 जानेवारीला मी त्या ठिकाणी मंगळवारी मुख्य निवडणूक आयोगाच्या ऑफिस समोर जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्ताला त्या ठिकाणी सस्पेंड केलं जात नाही आणि विजय शिवतारेकडून पैसे वसूल केले जात नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला बसणार आहे। हे आता मी या ठिकाणी जाहीर करतोय। संजय सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संजय सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निवडणूक आयोगाकडे तुम्ही पत्र आले असं म्हणताय, त्याच्यामध्ये तेलंगणा म्हणजे जे महाराष्ट्राबाहेरील नागरिक आहेत त्यांची जी आहे ती मतदार म्हणून नावं दिलेत असल्याचं तुम्ही सांगितलं आता त्या पत्रामध्ये। परंतु वरती जाऊन विचारणा केली असता साधारणतः 32 पैकी 22,000 लोकांना अशा पद्धतीच्या नोटिसा पाठवलेल्या आहेत। परंतु जे नागरिक आलेले ते पुरंदर मधलेच आहेत, त्यांचे 2 ठिकाणी नावं लागलेले आहेत। बाहेरचं कोणी आतापर्यंत तरी ज्या लोकांशी आम्ही बोललो त्या लोकांपर्यंत तरी बाहेरचे नागरिक नाहीत, पण हे 2 ठिकाणी नावं लागलेली आहेत। परंतु गेल्या अनेक वर्षापासून ते एकाच ठिकाणी मतदान करत असल्याचा आरोप यांनी केलेला आहे। कसं बघता याकडे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी स्पेसिफिक सांगितलं होतं ह्या सगळ्या 32,000 लोकांची नावं ही सांगली मतदारसंघातली आहेत आणि नावं दिली आहेत पुरंदर तालुक्यातल्या मतदारसंघातली। आता मला सांगा, मी संजय चंद्रकांत जगताप, बागवान आळीमध्ये 256 यादी क्रमांकामध्ये माझं मतदान त्या ठिकाणी आहे। मी सांगलीमध्ये माझं मतदान आहे, त्यांनी दाखवावं। मला नोटीस आली आहे
अनेक या ठिकाणी सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटीस आली आहे. आज आता एक नोटीस घेऊन आता हिअरिंग संपलं. त्या ठिकाणी त्या माणसाला काय सांगितलं माहितीये का? तुमचं नाव कुठं गेलं अनिल काका? तुमचं नाव दुबारमध्ये कुठेही नाहीये, मग नोटीस का पाठवली? हा मानसिक छळ नाहीये? हा दिवस वाया घालवायचं काम नाहीये? आणि हे कुणी केलंय? मुख्य निवडणूक आयुक्तांनी. त्याची जबाबदारी होती मुख्य निवडणूक आयुक्ताची की कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन केल्याशिवाय ती कारवाई करायला नाही पाहिजे. कोणी उठसुंब्या येतो, बिगर कामाचा येतो, बाजार बुनगे येतात आणि त्यांच्यावरती कारवाई करायला लावता. आज अख्खं प्रशासन कामाला लागलंय. कलेक्टर ऑफिस पासून पुरंदरच्या प्रशासनापर्यंत सगळं प्रशासनात सर्व लोक कामावर निघालेत. ह्याचे पैसे कुणाकडून वसूल करणार हे मला पहिलं सांगा. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे दोन लोक याच्यासाठी जबाबदार आहेत. एक मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्राचा, त्याला लगेच त्या ठिकाणी निलंबित करावं. नाही निलंबित केलं तर मी प्राण त्यागायला त्या ठिकाणी तयार आहे. 9 तारखेला त्यांच्या ऑफिस समोर त्या ठिकाणी मी प्राण त्यागेन. दुसरी गोष्ट म्हणजे आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसतोय आणि विजय शिवतरेकडून या सगळ्यांना त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे. हो, ज्यांचं जर नाव असेल ना दाखवा ना दुबार. अनेक दुबार मी परवाच्या दिवशी या ठिकाणी दाखवले की दुबार नोंदणी. शिवतरेंच्या प्रेसमध्ये शेजारी बसलेली लोक आहेत ना, त्यांची दुबार नाव आहेत, त्यांना नाही नोटीस आली. सर्वसामान्य नागरिकाला आली, ज्यांची नावं नाहीत ना त्यांना नोटीस आली आहे. हे प्रशासन आहे का? हे निवडणूक आयोग आहे का? ही लोकशाहीची हत्या आहे. आज तुम्ही आम्हाला मतदानापासून वंचित कराल, उद्या या देशामध्ये पण आम्ही बांगलादेशी आहोत किंवा पाकिस्तानी आहोत म्हणून देशातनं बाहेर काढाल आणि काढणारच आहेत. आज आपल्याला मतदार यादीतनं बाहेर काढतायत, उद्या देशातनं बाहेर काढणार आहेत. आणि म्हणून ही वेळ येऊ नये म्हणूनसाठी मी निर्णय घेतलेला आहे आता हे पत्र बघितल्यानंतर की 9 तारखेला त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत मुंबईला एकटा कोणीही पुरंदर तालुक्यातल्या या 32,000 लोकांचा प्रतिनिधी म्हणून, पुरंदर हवेलीच्या जनतेचा प्रतिनिधी म्हणून ह्या अन्यायाविरुद्ध, लोकशाहीच्या ह्या हत्येविरुद्ध त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्ताला जर निलंबित केलं नाही तर त्या ठिकाणी तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. काल ज्यावेळी परवा तुम्ही पत्रकार परिषद घेतली त्यानंतर 4 तारखेच्या सुनावणीला संपूर्ण जे 32,000 मतदार आहेत त्यांना सुनावणीसाठी येण्याचं आवाहन केलं. त्यानंतर शिवतरे यांच्याकडून देखील प्रत्युत्तर दाखल सोशल मीडियामध्ये एक पोस्ट फिरत होती की यामध्ये माझा कसलाही सहभाग नाहीये, मी कसलाही अर्ज केला नव्हता. आता हे पत्र प्राप्त झाल्यानंतर तुमचं काय म्हणणं आहे? आता हे पत्र प्राप्त झाल्यानंतरच मला अवगत झालंय की हा सगळा कारभार जो आहे तो मुख्य निवडणूक आयुक्त, सरकार आणि विजय शिवतरे यांचा हा कारभार. आणि म्हणून आहे ना मी त्या ठिकाणी निर्णय घेतला, मुळापर्यंत गेलं पाहिजे. आम्हाला शिकवण आहे की मुळापर्यंत गेलं पाहिजे आणि जो रोग आहे ना तो मुळापासून नष्ट केला पाहिजे. आणि म्हणूनसाठी त्या ठिकाणी शिवतरेंनी या सगळ्यांचा मोबदला त्या ठिकाणी द्यावा आणि त्या ठिकाणी शिवतरेच्या प्रॉपर्टीमधनं वसूल करावा. लय पैसे कमवलेत मागच्या 10 वर्षामध्ये प्रचंड भ्रष्टाचारातनं, ते सगळे करावेत. आणि ज्यांना हाताशी धरून ते केलं ना त्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पहिलं सस्पेंड करावं. कारण या राज्याच्या लोकप्रतिनिधीला, या तालुक्याच्या प्रथम नागरिकाला तुम्ही नोटीस देताय, अनेक सरपंचांना नोटीस देताय, स्थानिक नागरिकांना देताय. आज रणपिसे, हरपळे, कामथे, बोंडे ही कुठले नागरिक आहेत? यादव कुठले नागरिक आहेत? कालची शिवतरेंची पोस्ट खरी का खोटी? आता हे तुम्ही पत्रकारांनी ठरवायचंय. निवडणूक आयोगाचं पत्र खरं आहे, जे कलेक्टरांना लिहिलेलं आहे का हे खरं आहे? आम्ही विनाकारण आहे ना प्रांत, तहसीलदार आणि कलेक्टरांना नावं ठेवत होतो. खरं गमिक तर तिथंच आहे निवडणूक आयुक्ताकडे आणि खरं गिमिक आहे शिवतरेकडे. आणि म्हणून या दोघांच्यावरती कारवाई करायला, आणि मला वाटतंय शिवतरे सरकारचा जावई आहे त्यामुळे त्याला जर वट्टीवर आणायचंय आणि या सरकारला वट्टीवर आणायचं तर हे दोघंही लोक कुठल्याही परिस्थितीत गेले पाहिजेत ह्या मताचा मी झालेलं आहे. त्यामुळे मी उपोषणाचा निर्णय घेतलाय. सत्तेचा गैरवापर केला जातोय का असं काल तुम्ही विचारलं होतं की तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये देखील वारंवार उल्लेख केला होता की सत्तेचा गैरवापर केला जातोय, मुख्यमंत्र्यांकडे आपले काही चांगले संबंध आहेत याचा गैरवापर केला जातोय. आता ही निवडणूक आयोगाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर काय म्हणा? आता वेळ आलीये. आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे माझं आव्हान आहे की हे बाजार बुनगे ज्यांनी मराठ्यांचं पानिपत आणि महाराष्ट्राच्या जनतेचं आणि या देशाचं पानिपत केलं, त्या बाजार बुनग्यांच्या बरोबर महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत का पुरंदर हवेलीच्या सर्वसामान्य जनतेबरोबर
न्यायाच्या लढाईमध्ये आदरणीय मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं सरकारला हे आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी निश्चितपणे कळेल.